पावसाळा आला की एक कॉमन गोष्ट ऐकते, डॉक्टर हा फंगल इन्फेक्शन कधीच पूर्णपणे बरा होत नाही का? क्रीम लावली की तात्पुरतं बरं वाटतं, बंद केली की काही दिवसांनी पुन्हा तिथेच फंगल इन्फेक्शन येतं. थांबा, सांगते. सारखं फंगल इन्फेक्शन होण्यामागचे कारण आहेत. नंबर 1, तुमचं स्किन बॅरियर कमजोर असणं. त्वचेचं नैसर्गिक संरक्षण कमी झालं की फंगस पुन्हा वाढण्याची शक्यता वाढते. नंबर 2, सततचा घाम, दमट वातावरण. पावसाळा, ओले कपडे, घट्ट कपडे, जास्त घाम हे फंगससाठी आदर्श वातावरण असतं. नंबर 3, डायबिटीज किंवा हाय ब्लड शुगर. रक्तातील साखर जास्त असल्यास फंगल इन्फेक्शन वारंवार होऊ शकतं. नंबर 4, लो इम्युनिटी असणं. शरीराची प्रतिकार शक्ती कमी असेल तर इन्फेक्शन पुन्हा डोकं वर काढू शकतं. नंबर 5, अर्धवट ट्रीटमेंट. आणि ही मोस्ट कॉमन चूक आहे. खाज कमी झाली आहे म्हणून क्रीम बंद करायचं किंवा स्टिरॉइड मिक्स क्रीम वापरायच्या. यामुळे फंगस तात्पुरतं दाबला जाऊ शकतं, पण पूर्णपणे नष्ट होईलच असं नाही. आणि रिइन्फेक्शन. आणि शेवटचं म्हणजे रिइन्फेक्शन. बरं वाटत नाही तोच इतरांचे टॉवेल, कपडे, मोजे, शूज किंवा घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून पुन्हा संसर्ग होऊ शकतो. म्हणून फंगल इन्फेक्शन वारंवार होत असेल तर फक्त क्रीम बदलून उपयोग होईलच असे नाही. त्यामागचं कारण शोधून योग्य उपचार घेणं तितकंच महत्वाचं आहे. कमेंट करायचंय फंगस जर तुम्हाला यापैकी कुठले कारण लागू होत असेल किंवा हा त्रास वारंवार होत असेल तर. आणि शेअर करायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांसोबत जे फंगलनी त्रस्त आहेत.